श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्व स्वामी भक्तांना माझा अत्यंत मनापासून आणि अश्रूंच्या ओलाव्याने सप्रेम नमस्कार. आजचा हा क्षण, हा वेळ आणि हा संवाद केवळ एक विचार नाही, तर आपल्या अंतरात्म्याला दिलेल्या एका हाकेसारखा आहे. जेव्हा आपण स्वामींच्या छत्राखाली येतो, तेव्हा आपलं अस्तित्व, आपलं जीवन आणि आपल्या भावना एका वेगळ्याच शांततेत विलीन होतात. स्वामींची कृपा ही कोणत्याही अटींवर आधारित नसते, ती फक्त आणि फक्त आपल्या निर्मळ भावावर टिकून असते. पण आजच्या या धावपळीच्या, भौतिकवादी आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या जगात आपण नकळतपणे आपल्या भक्तीला सुद्धा दिखाव्याचा भाग बनवून टाकलं आहे का, असा प्रश्न आपल्याला स्वतःच्या मनाला विचारावासा वाटतो. स्वामी महाराज नेहमी सांगायचे की देवाच्या दरबारात तुमच्या धनाची, तुमच्या कपड्यांची किंवा तुमच्या मोठ्या आवाजाची गरज नसते, तिथे गरज असते ती फक्त तुमच्या अंतःकरणातील शुद्धतेची. जेव्हा आपण मंदिरात जातो, जेव्हा आपण हातामध्ये जपमाळ धरतो, किंवा जेव्हा आपण 10 लोकांसमोर मोठ्या उच्च स्वरात स्वामींचं नाव घेतो, तेव्हा त्यावेळी आपल्या मनात नक्की काय चाललेलं असतं, हा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. जर ती भक्ती दुसऱ्याला दाखवण्यासाठी असेल, जर ती भक्ती समाजात आपण किती मोठे धार्मिक आहोत हे सिद्ध करण्यासाठी असेल, तर तो स्वामींच्या नामाचा किंवा भक्तीचा प्रवास नसून तो केवळ आपल्या अहंकाराचा खेळ आहे. आणि स्वामी समर्थ महाराज कधीच अहंकाराला स्वीकारत नाहीत. भक्ती ही एक अत्यंत नाजूक, पवित्र आणि वैयक्तिक भावना आहे. ती जगाला दाखवण्याची वस्तू नसून ती देवाला अनुभवण्याची एक अवस्था आहे. जसं एखाद्या लहान लेकराचं आपल्या आईवरचं प्रेम हे जगाला सांगण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी नसतं, ते अगदी सहज, उत्स्फूर्त आणि उघड्या डोळ्यांनी पाहता येणारं असतं. अगदी तसंच आपलं स्वामींवरचं नातं असायला हवं. देखाव्याच्या भक्तीमध्ये एक प्रकारचा बाजारूपणा असतो. तिथे अपेक्षा असतात, तिथे प्रसिद्धीची भूक असते, आणि जिथे प्रसिद्धीची भूक असते तिथे ईश्वर कधीच वास करत नाही. आपण अनेकदा पाहतो की लोक खूप मोठमोठे सोहळे करतात, महापूजा मांडतात, खूप मोठा खर्च करतात, पण त्या सर्व थाटामाटामागे जर मी हे केलं, हा मीपणा असेल, तर ती पूजा स्वामींच्या चरणांपर्यंत कधीच पोहोचत नाही. याउलट एखादा गरीब, निराधारासारखा कोपऱ्यात बसलेला भक्त, ज्याच्याकडे स्वामींना अर्पण करायला एक फुलसुद्धा नसतं, पण ज्याच्या डोळ्यांतून स्वामींच्या आठवणीने अश्रूंची अखंड धार वाहत असते, त्या भक्ताच्या अश्रूंचा एक थेंब सुद्धा स्वामींसाठी ब्रह्मांडातील सर्व संपत्तीपेक्षा मोठा असतो. स्वामी समर्थ हे भावाचे भुकेले आहेत. ते दिखाव्याच्या किंवा संपत्तीच्या मोहात पडणारे दैवत नाहीत. हे आपण रोज आपल्या मनावर कोरून ठेवलं पाहिजे. आपण ज्या स्वामींच्या भक्तीत लीन होतो, त्या स्वामींनी आयुष्यभर फक्त आणि फक्त सहजता, सरळपणा आणि सत्य शिकवलं. दिखावा हा माणसाला आतून पोकळ बनवतो. जेव्हा आपण एखाद्यासमोर स्वामी भक्तीचं प्रदर्शन करतो, तेव्हा आपण लोकांची प्रशंसा मिळवू शकतो, पण स्वामींचा आशीर्वाद गमावून बसतो. लोकांची टाळी आणि स्वामींची कृपा या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या दिशांना आहेत. जर तुम्हाला लोकांच्या टाळ्या हव्या असतील तर दिखावा करा, पण जर तुम्हाला स्वामींची कृपा आणि त्यांच्या चरणी कायमचं स्थान हवं असेल, तर भक्ती शांत, मौन आणि निस्सीम ठेवायला शिका. भक्तीमध्ये जेवढं शांतता आणि गुप्तता असेल, तेवढी ती अधिक गडद आणि प्रगल्भ होत जाते. जशी झाडाची मूळ जमिनीच्या खाली लपलेली असतात, ती कोणाला दिसत नाहीत, पण त्याच मुळांवर संपूर्ण झाड फुलाफळांनी नटतं, अगदी तसंच तुमची भक्ती ही तुमच्या मनाच्या आणि आत्म्याच्या अशा कोपऱ्यात असायला हवी जिथे फक्त तुम्ही आणि तुमचे स्वामी महाराज असतील, तिसऱ्या कोणालाही तिथे प्रवेश नसावा. ज्यावेळी आपण दुःख खात असतो, संकटात असतो, किंवा जेव्हा आपल्याला जग सोडून जातं, तेव्हा आपल्याला स्वामींची आठवण येते, आणि त्यावेळी आपण ढसाढसा रडतो. तो रडण्याचा क्षण, ती व्याकुळता, ती खऱ्या अर्थाने भक्ती असते. कारण त्यावेळेस तिथे कोणताही दिखावा नसतो, तिथे फक्त आणि फक्त आर्तता असते. मग सुख आल्यावर किंवा स्वामींनी संकट टाळल्यावर आपण तीच भक्ती दाखव्याचे साधन का बनवतो? स्वामींना तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचा डामाडोल नको आहे. त्यांना हवी आहे ती तुमच्या वागण्यातील नम्रता, तुमच्या शब्दांमधील गोडवा आणि तुमच्या मनात इतरांबद्दल असलेली दया. जर आपण दिवसभर स्वामी स्वामी करत असू आणि संध्याकाळी एखाद्या गरीबाचा किंवा असहाय्य माणसाचा अपमान करत असू, तर आपल्या त्या भक्तीला काडीचीही किंमत उरत नाही. स्वामी प्रत्येक जीवात वसलेले आहेत, त्यामुळे बाहेर मंदिरांमध्ये किंवा लोकांसमोर भक्तीचा दिखावा करण्यापेक्षा आपल्या दैनंदिन जीवनात, आपल्या विचारांत आणि आपल्या कर्मांत स्वामींना आणणं ही खरी भक्ती आहे. म्हणूनच आज या क्षणी, स्वामींच्या चरणी नतमस्तक होत असताना, आपल्याला आपल्या मनातील सर्व अहंकार, सर्व दिखाऊपणा आणि सर्व गर्वाचा त्याग करायचा आहे. डोळे मिटून जरा शांत बसा, तुमच्या अंतःकरणात डोकावून पहा आणि स्वामींना सांगा की, हे स्वामीराया, मला जगाला दाखवण्यासाठी भक्त बनू द्यायचे नाही,
मला तुमच्या हृदयाच्या जवळ जाणारा एक लहानसा बालक बनू दे. माझ्या भक्तीत कोणताही स्वार्थ, कोणताही गवगवा किंवा कोणताही दिखावा नसावा. माझी भक्ती ही फक्त तुझ्या आणि माझ्या मधलं एक अतिशय सुंदर आणि पवित्र गुपित असावं. जेव्हा आपण अशा प्रकारे पूर्णपणे समर्पित होतो, जेव्हा आपण आपला मीपणा स्वामींच्या चरणी अर्पण करतो, तेव्हा स्वामींचे ते अमर आणि अभय देणारे शब्द आपल्या कानांत आणि मनात गुंजू लागतात की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा विश्वास, ही अनुभूती आणि हे अभय आपल्याला तेव्हाच मिळतं जेव्हा आपली भक्ती ही दिखाव्यापासून मुक्त आणि संपूर्णपणे सत्यावर आधारित असते. स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना करूया की त्यांनी आपल्याला दिखाव्याच्या आहारी न जाता अंतःकरणातून खरी आणि निस्सीम भक्ती करण्याची बुद्धी आणि शक्ती द्यावी. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या या अथांग भक्ती प्रवासात जेव्हा आपण अजून थोडे खोल शिरतो, तेव्हा आपल्याला जाणवतं की खरी भक्ती ही कोणतीही चौकट किंवा साचा मानत नाही. ती तर वाहत्या नदीसारखी असते, निर्मळ, स्वच्छ आणि स्वतःचा मार्ग स्वतः शोधणारी. आजच्या जगात आपण मंदिरांच्या भव्यतेत, आभूषणांच्या लखलखाटात आणि सोशल मीडियावरील स्टेटस किंवा पोस्टमध्ये देवाला शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. पण विचार करा, ज्या स्वामींनी या संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली, ज्यांच्या एका कृपादृष्टीने अशक्य गोष्टी शक्य होतात, त्या स्वामींना तुमच्या डिजिटल दिखाव्याची किंवा बाह्य आडंबराची खरोखरच गरज आहे का? स्वामींना हवी असते ती तुमच्या अंतःकरणातील ती एक लहानशी पण अखंड जळणारी विश्वासाची ज्योत. जेव्हा एखादा भक्त सर्व काही गमावून, अगदी एकाकी पडल्यावर, कोणत्याही प्रेक्षकाशिवाय किंवा लोकांशिवाय स्वामींसमोर उभा राहतो आणि शांतपणे स्वामींचे नाव घेतो, तेव्हा त्या नावात जो कंपायमान भाव असतो, तो थेट स्वामींच्या हृदयाला भिडतो. दिखाव्याची भक्ती ही फुग्यासारखी असते, दिसायला खूप मोठी आणि आकर्षक वाटते, पण एका लहानशा सुईच्या स्पर्शाने ती फुटून जाते. संकट आलं किंवा आपल्या मनाविरुद्ध काही घडलं की अशी दिखाऊ भक्ती डळमळीत होते, कारण ती विश्वासावर नाही तर अपेक्षांवर आणि स्वार्थावर टिकलेली असते. याउलट अंतःकरणातील खरी भक्ती ही वटवृक्षासारखी असते, जिची मुळं विश्वासाच्या आणि समर्पणाच्या मातीत खूप खोल रुजलेली असतात. मग वादळ येऊ दे, पाऊस येऊ दे किंवा आयुष्यात कितीही मोठं संकट येऊ दे, ती भक्ती कधीही डगमगत नाही. स्वामींचे खरे भक्त हे संकटात सुद्धा स्वामींचे आभार मानतात, कारण त्यांना ठाऊक असतं की स्वामी जो काही खेळ खेळत आहेत, त्यामागे आपलंच कल्याण दडलेलं आहे. स्वामींच्या भक्ताला स्वतःच्या दुःखाचे प्रदर्शन करायला आवडत नाही आणि स्वतःच्या भक्तीचे ढोल वाजवायलाही आवडत नाही. तो फक्त स्वामींच्या चरणी डोके टेकवतो आणि सर्व काही स्वामींच्या इच्छेवर सोडून देऊन निर्धास्त होतो. आपल्या दैनंदिन आयुष्यात स्वामींना आणणं म्हणजे नक्की काय? तर आपण प्रत्येक माणसाशी, प्रत्येक प्राण्याशी आणि निसर्गाशी अत्यंत दयाळूपणे आणि आदराने वागणं. जर आपण स्वामींच्या पादुकांना स्पर्श करून बाहेर येतो आणि बाहेर उभ्या असलेल्या एखाद्या गरजू माणसाला तुच्छतेने वागवतो, तर आपण स्वामींना अजिबात ओळखलेलं नाही, असाच त्याचा अर्थ होतो. स्वामी प्रत्येक जीवात वसलेले आहेत, प्रत्येक दुःखात ते सहभागी आहेत. म्हणूनच भक्तीचा खरा गाभा हा दिखाव्यात नसून कारुण्यात आहे. स्वामी महाराज स्वतः अत्यंत अवधूत, अथांग आणि निष्काम वृत्तीचे होते. त्यांनी कधीही स्वतःच्या मोठेपणाचा दावा केला नाही, उलट लोकांच्या मनातील अज्ञानाचा अंधार दूर करून त्यांना सत्याची वाट दाखवली. आपण जर खरोखरच स्वामींचे लेकरू असू, तर आपल्या वागण्यात तोच साधेपणा आणि तीच निष्पाप बालकासारखी वृत्ती असायला हवी. जेव्हा आपण स्वतःचा अहंकार, स्वतःची हुशारी आणि आपला मीपणा स्वामींच्या चरणी पूर्णपणे जाळून राख करतो, तेव्हाच खऱ्या भक्तीचा जन्म होतो. भक्ती म्हणजे स्वतःला शून्य करणं आणि स्वामींना पूर्ण करणं. जिथे मी असतो, तिथे स्वामी नसतात आणि जिथे स्वामी असतात, तिथे मी उरतच नाही. आज आपण या विचारांच्या प्रवासात स्वतःच्या मनाला पुन्हा एकदा आठवण करून देऊया की आपल्याला जगाच्या नजरेत धार्मिक किंवा मोठा भक्त सिद्ध करायचं नाहीये. आपल्याला फक्त आणि फक्त स्वामींच्या नजरेत एक प्रामाणिक आणि सच्चा मुलगा किंवा मुलगी म्हणून सिद्ध व्हायचं आहे. जग काय म्हणेल, लोक काय विचार करतील, याने स्वामींच्या भक्ताला काहीही फरक पडत नाही. त्याला फक्त स्वामींच्या एका स्मितहास्याची आणि भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या अमर आश्वासनाची गरज असते. चला तर मग आजपासून आपल्या भक्तीतील सर्व दिखाऊपणा बाजूला फेकून देऊया आणि मनाच्या अगदी खोल कोपऱ्यात स्वामींचे एक छोटेसे, शांत मंदिर उभारूया, जिथे फक्त स्वामी आणि आपण असू. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या या अथांग कृपासागराचा विचार करताना मन अधिकच गहिवरून येतं, कारण स्वामींचं अस्तित्व हे केवळ शब्दांत मांडण्यासारखं नाही, तर ते अखंडपणे जगण्यासारखं आहे. जेव्हा आपण अंतःकरणापासून स्वामींच्या नामात लीन होतो, तेव्हा आपल्याला जगाच्या कोणत्याही औपचारिकतेची किंवा बाह्य आचरणाची गरज उरत नाही.
दिखावा हा नेहमी तात्कालिक असतो, तो माणसाला क्षणिक सुख किंवा मान सन्मान मिळवून देऊ शकतो, पण आत्मिक शांतता आणि स्वामींचा प्रत्यक्ष सहवास मिळवून देण्याची ताकद फक्त आणि फक्त निष्पाप, साध्या आणि निरहंकारी भक्तीमध्येच असते. अनेकदा आपण पाहतो की लोक नवस बोलतात, मोठे मोठे अन्नदान करतात, किंवा आपण किती मोठी साधना करतो हे लोकांसमोर वारंवार सांगत सुटतात, परंतु स्वामींच्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टींना काडीचाही अर्थ उरत नाही, जर तुमच्या मनात इतरांबद्दल आदर आणि प्रेम नसेल. भक्ती ही कोणतीही जाहिरात नाही, भक्ती ही तुमच्या आणि ईश्वरामधील अत्यंत वैयक्तिक, रेशमी आणि पवित्र बंधनाची गुणफण आहे. स्वामींना तुमच्याकडून कोणत्याही महावस्त्रांची, सोन्या नाण्याच्या दानाची किंवा भव्य दिव्यांच्या रोषणाईची अपेक्षा नसते. स्वामींना फक्त हवं असतं ते तुमच्या डोळ्यांतील समर्पणाचं एक थेंब पाणी आणि अंतःकरणातील निश्चल भाव. जेव्हा आपण स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनकार्याकडे आणि त्यांच्या लीलांकडे पाहतो, तेव्हा आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणे दिसते की त्यांनी कधीही डामडोल किंवा अवडंबराला थारा दिला नाही. जे लोक मोठे मोठे पंडित, विद्वान किंवा श्रीमंत बनून त्यांच्यासमोर अहंकाराने यायचे, स्वामींनी त्यांच्या अहंकाराचा चक्काचूर केला, आणि जे साधे, गरीब, निष्पाप लोक अत्यंत संकोचाने एका कोपऱ्यात उभे राहायचे, त्यांना स्वामींनी जवळ घेऊन आपल्या छत्रछायेखाली घेतलं. यावरूनच आपल्याला समजतं की स्वामींना बाह्य रूपापेक्षा मनाचं सौंदर्य किती प्रिय होतं. आज आपण स्वामींच्या नावाचा जप करताना जर मनामध्ये इतरांबद्दल मत्सर, द्वेष, तुलना आणि गर्वाची भावना ठेवत असू, तर आपली ती भक्ती केवळ एका नाटकासारखी ठरते. आपण लोकांपासून आपल्या भावना लपवू शकतो, स्वतःचं एक काल्पनिक धार्मिक रूप जगासमोर मांडू शकतो, पण सर्वव्यापी असणाऱ्या स्वामी समर्थांपासून काहीही लपून राहू शकत नाही. ते आपल्या प्रत्येक श्वासाचे, आपल्या प्रत्येक विचाराचे साक्षीदार आहेत. म्हणूनच भक्ती करताना स्वतःशी आणि स्वामींशी प्रामाणिक राहणं हाच स्वामींच्या कृपेचा खरा मार्ग आहे. अनेकदा आपल्याला असं वाटतं की आपण खूप जप केला, खूप पोथीवाचन केलं म्हणजे आपली भक्ती श्रेष्ठ झाली, पण खरोखर विचार करा, जर त्या पोथीतील किंवा नामातील एकही गुण आपल्या आचरणात उतरला नाही, तर त्या वाचनाचा काय उपयोग? खरी भक्ती ही देखाव्यात नाही, तर ती आपल्या बदललेल्या स्वभावातून आणि कर्मातून दिसली पाहिजे. जेव्हा तुमच्या मनात कोणाबद्दलही वाईट विचार येत नाही, जेव्हा तुम्ही कोणाच्या दुःखात धावून जाता, जेव्हा तुम्ही स्वतःच्या सुखापेक्षा दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून समाधान मानतात, तेव्हा समजावं की तुमच्यावर स्वामींची खरी कृपा झाली आहे. स्वामींचं नाव घेणं जितकं सोपं आहे, तितकंच स्वामींसारखं निस्वार्थी आणि प्रेमळ बनणं कठीण आहे. दिखाऊ भक्ती आपल्याला इतरांपेक्षा श्रेष्ठ असण्याचा भ्रम निर्माण करून देते, ती आपल्याला अहंकारी बनवते, तर खरी अंतःकरणाची भक्ती आपल्याला अत्यंत नम्र, लीन आणि शांत बनवते. जेवढी भक्ती सखोल आणि खरी असेल, तेवढा माणूस आतून शांत आणि स्थिर होत जातो. त्याला स्वतःची भक्ती सिद्ध करण्यासाठी कोणासमोरही पुराव्यांची किंवा प्रदर्शनाची गरज भासत नाही. आज या प्रवासात आपण स्वतःला एक वचन दिलं पाहिजे की यापुढील आपलं स्वामींशी असलेलं नातं हे फक्त आणि फक्त प्रेमाचं आणि समर्पणाचं असेल. आपण स्वामींच्या पुढे जाताना कोणताही मुखवटा घालून जाणार नाही. जसे आहोत तसे स्वामींच्या चरणी स्वतःला झोकून देऊ. आपल्या चुका, आपली पाप, आपले विचार स्वामींसमोर उभे करून त्यांची क्षमा मागूया आणि त्यांच्याकडे फक्त एकच मागणं मागूया की, हे स्वामीराया, मला तुमच्या नामाचा दिखावा करणारा भक्त नको बनवू, तर मला तुमच्या प्रेमात पूर्णपणे विलीन होणारा एक साधा सेवक बनव. जेव्हा आपण अशी निरपेक्ष, निर्मळ आणि अश्रूंनी ओलावलेली प्रार्थना स्वामींच्या चरणी करतो, तेव्हा स्वामींचे ते दिव्य हात आपल्या डोक्यावर येतात आणि आयुष्यातील सर्व दुःख, चिंता आणि अंधार एका क्षणात नाहीसा होतो. स्वामींची कृपा मिळवण्यासाठी जगाला दाखवण्याची गरज नाही, फक्त स्वतःच्या मनाला स्वामींच्या रंगात रंगवण्याची गरज आहे. जेव्हा तुमचं मन स्वामीमय होईल, तेव्हा तुम्हाला संपूर्ण ब्रह्मांडात स्वामींचाच अनुभव येईल आणि तीच खऱ्या अर्थाने भक्तीची पराकाष्ठा असेल. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या भक्तीचा हा महामार्ग जितका सोपा वाटतो, तितकाच तो अंतर्मनाचा खोल शोध घेणारा आहे. आपण अनेकदा पाहतो की लोक नवस सायास करतात, मंदिरांच्या पायऱ्या झिजवतात, तासन तास ध्यान लावल्याचे नाटक करतात किंवा अंगावर धार्मिक चिन्हांचा भडीमार करून फिरतात, पण जर हृदयात सहानुभूतीची, क्षमेची आणि प्रेमाची भावना नसेल, तर हे सर्व सोहळे निष्फळ ठरतात. स्वामी महाराजांना कोणत्याही कर्मकांडापेक्षा तुमचा भाव अधिक महत्त्वाचा वाटतो. जेव्हा तुम्ही स्वतःच्या चुका प्रामाणिकपणे कबूल करता, जेव्हा तुम्ही स्वतःच्या गर्वाचा त्याग करून स्वामींसमोर अश्रू ढाळता, तेव्हा स्वामींची कृपा तुमच्यावर अविरत बरसते. दिखावा हा माणसाला वरून नटवतो, पण आतून पोकळ करतो.
याउलट अंतःकरणातील शुद्ध भक्ती माणसाला आतून समृद्ध, शांत आणि परिपूर्ण बनवते. जेव्हा आयुष्यात निराशेचे ढग दाटून येतात, जेव्हा विश्वासाला तडे जातात आणि जेव्हा आपलं म्हणणारं कोणी उरत नाही, तेव्हा बाह्य दिखावा किंवा सामाजिक प्रतिष्ठा आपल्याला वाचवू शकत नाही. त्यावेळी फक्त आणि फक्त स्वामींशी असलेलं आपलं गुप्त, जिव्हाळ्याचं आणि खंबीर नातंच आपल्याला तारून नेतं. स्वामी समर्थ हे कोणत्याही बाह्य प्रदर्शनाचे भुकेले नसून ते तुमच्या एका हाकेचे, एका आत्मसाक्षीदृष्टीचे साक्षीदार आहेत. म्हणूनच भक्ती करताना जगाची पर्वा सोडायला शिका. लोक काय म्हणतील, आपल्या भक्तीची चर्चा होईल की नाही, या विचारांना मुठमाती द्या. जेव्हा तुम्ही बंद दाराआड एकांत कोपऱ्यात बसून डोळे मिटून स्वामींचे नाव घेता, तेव्हा त्या शांततेत स्वामींची उपस्थिती थेट तुमच्या आत्म्याला स्पर्श करते. आपल्याला स्वामींच्या चरणी कायमचं स्थान मिळवायचं असेल तर आपल्या भक्तीतील अहंकाराचा आणि प्रदर्शनाचा कण अनकण जाळून टाकावा लागेल. स्वामींचे अमर बोल देऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे केवळ उच्चारण्यासाठी नसून ते आपल्या प्रत्येक श्वासात आणि विश्वासात भिनवण्यासाठी आहेत. आज या क्षणी स्वामी समर्थ महाराजांना साक्षी ठेवून आपण आपल्या मनातील सर्व बाह्य अवडंबर बाजूला सारूया. आपल्या दैनंदिन जीवनात, आपल्या विचारांत, शब्दांत आणि कृतीमध्ये स्वामींचे प्रेम, नम्रता आणि सहजता आणूया. देखाव्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण निस्सीम, निरपेक्ष आणि खऱ्या अर्थाने स्वामीमय होऊ, तेव्हाच आपल्या जीवनाचे सार्थक होईल आणि स्वामींची अखंड छत्रछाया आपल्यावर सदैव राहील. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या या अथांग भक्तिसागरात जेव्हा आपण अजून खोलवर उतरतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की भक्ती ही कोणत्याही लौकिक तराजूत तोलण्याची गोष्ट नाही. ती तर आत्म्याचा परमात्म्याशी झालेला एक गुप्त, मौन आणि अत्यंत पवित्र संवाद आहे. आज आपण भोवताली पाहिलं तर समाज भक्तीच्या नावाखाली एका भ्रामक चक्रव्यूहात अडकलेला दिसतो. कुणाला आपली मोठी पूजा जगाला दाखवायची असते, कुणाला आपण किती तास जप केला याचा आकडा लोकांसमोर मांडायचा असतो, तर कुणाला स्वामींच्या मठात जाऊन स्वतःची प्रतिष्ठा सिद्ध करायची असते. पण मनाशी एक प्रामाणिक विचार करा, ज्या स्वामींनी हे उग्र ब्रह्मांड रचलं, ज्यांच्या एका सूक्ष्म इच्छेने सूर्य उगवतो आणि तारे चमकतात, त्या स्वामींना आपल्या या क्षुद्र आणि तुच्छ प्रदर्शनाची काय गरज असू शकते? स्वामींना तुमच्या पैशांची, तुमच्या सोन्या नाण्याची किंवा तुमच्या भपकेबाज सोहळ्यांची मुळीच आस नाही. स्वामींना हवी आहे ती फक्त तुमच्या मनातील निरपेक्ष, निष्पाप आणि बालकासारखी अबोल ओढ. देखाव्याची भक्ती ही ढगासारखी असते, जी खूप गरजते पण पाऊस न पाडताच निघून जाते. देखावा करणाऱ्या माणसाचे पाय नेहमी जगात अडकलेले असतात आणि मन लोकांच्या प्रशंसेसाठी आसुसलेलं असतं. त्याला देवाहून अधिक काळजी या गोष्टीची असते की लोक माझ्या भक्तीबद्दल काय म्हणतील, किंवा लोकांना मी किती मोठा स्वामी भक्त वाटतोय. अशी भक्ती मान सन्मान देईल, कदाचित लोकांच्या टाळ्या मिळवून देईल, पण ती स्वामींच्या चरणांपर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. कारण स्वामी महाराजांची नजर बाह्य रूपावर किंवा वेशावर नसते, त्यांची ती तीक्ष्ण आणि करुणाघन नजर थेट तुमच्या हृदयाच्या कोपऱ्यात उतरते. तिथे जर अहंकाराचा कचरा साचलेला असेल, तिथे जर मत्सराची आणि तुलना करण्याची आग जळत असेल, तर बाहेर तुम्ही कितीही जपमाळ ओढली किंवा अंगावर गंध, टिळा लावला, तरी स्वामींची कृपा तुमच्यावर कधीच बरसणार नाही. स्वामी समर्थ महाराज हे प्रत्यक्ष दत्तात्रेयांचे अवतार, अवधूत शिरोमणी होते. त्यांचा संपूर्ण अवतार काळ जर आपण पाहिला तर त्यांनी कधीही स्वतःचे अवडंबर माजवले नाही. ते अत्यंत साधेपणाने निसर्गाच्या कुशीत, झाडाखाली, कधी वडाच्या सावलीत तर कधी अक्कलाकोटच्या गल्लीबोळात फिरत राहिले. त्यांच्यासमोर जेव्हा राजे, महाराजे, श्रीमंत, सावकार मोठ्या गर्वाने डोके टेकवायला यायचे, तेव्हा स्वामींनी त्यांच्या दानाकडे किंवा संपत्तीकडे ढुंकूनही पाहिले नाही. उलट त्यांचा गर्व उतरवण्यासाठी स्वामींनी त्यांना योग्य तो धडा शिकवला. पण याउलट जेव्हा एखादा निराधारासारखा गरीब, कपडे फाटलेला, भुकेलेला आणि जगाने नाकारलेला माणूस स्वामींच्या समोर येऊन उभा राहायचा आणि ज्याच्या डोळ्यांतून फक्त स्वामींच्या प्रेमाचे अश्रू वाहायचे, तेव्हा स्वामी त्याला मायेने जवळ घ्यायचे, स्वतःच्या ताटातलं खायला द्यायचे आणि त्याला अभय द्यायचे. यावरूनच आपल्याला समजून घेतलं पाहिजे की स्वामींना दिखाव्याचा वीट आहे आणि निर्मळ भावाचा ध्यास आहे. खरी भक्ती ही कधीही रस्त्यावर येऊन बोंब मारत नाही. ती गूढ असते, ती शांत असते, ती एकांतात फुलते. जसं कळीचं फुल होणं ही एक अत्यंत शांत आणि अलौकिक प्रक्रिया असते, जिचा कोणताही आवाज होत नाही, पण तिचा सुगंध संपूर्ण वातावरणात पसरतो. अगदी तसंच जेव्हा तुमच्या मनात स्वामी भक्तीचं रोपण होतं, तेव्हा त्याचा गवगवा करण्याची गरज नसते. तुमच्या स्वभावातील नम्रता, तुमच्या शब्दांमधील गोडवा आणि तुमच्या डोळ्यांतील शांतता पाहूनच जगाला समजून जातं की या माणसाच्या पाठीशी साक्षात स्वामी समर्थ उभे आहेत.
भक्तीमध्ये एकमीकपणाचा अंत होणं हीच खरी सुरुवात असते. जोपर्यंत मनात मी एवढी पूजा केली, मी एवढा जप केला, मी मठात एवढं दान दिलं, हा मी जिवंत आहे, तोपर्यंत स्वामी खूप दूर आहेत. पण ज्या क्षणी तुम्ही स्वामींसमोर नतमस्तक होऊन सांगता की हे स्वामीराया, माझं असं या जगात काहीच नाही, हे शरीर, हे विचार, हे जीवन आणि माझी भक्ती सुद्धा तुमचीच आहे, मी तर फक्त तुमच्या चरणांची धूळ आहे, त्या क्षणी स्वामी समर्थ तुम्हाला स्वतःच्या हृदयात स्थान देतात. आपण दररोज स्वामींच्या चरणी जातो, पण आपण खरोखर स्वामींचे झालो आहोत का, हा प्रश्न स्वतःला विचारण्याची ही वेळ आहे. जर आपण दिवसभर स्वामी नामाचा जप करतो आणि घरामध्ये आपल्या आई, वडिलांचा, पत्नीचा किंवा मुलांचा छळ करतो, शेजाऱ्याशी मत्सराने वागतो, कामाच्या ठिकाणी कोणाचा तरी विश्वासघात करतो, तर आपली ती भक्ती केवळ एक ढोंग आहे. स्वामी प्रत्येक जीवात वसलेले आहेत. जेव्हा तुम्ही एखाद्या दुःखी माणसाच्या चेहऱ्यावर हसू आणता, जेव्हा तुम्ही एखाद्या भुकेल्याला घास भरवता, जेव्हा तुम्ही कोणाच्या पडत्या काळात त्याला मायेचा हात देता, तेव्हा समजून जा की तुम्ही स्वामींची सर्वात मोठी आणि खरी पूजा केली आहे. स्वामींना मंदिरातील मूर्तीत शोधण्यापेक्षा माणसाच्या मनातील राम आणि भाव ओळखा. देखावा हा देवाला प्रसन्न करण्याचा मार्ग नसून तो स्वतःच्या अहंकाराला कुरवाळण्याचा एक खेळ आहे, आणि भक्तीचा मार्ग हा अहंकाराचा बळी देऊन आत्म्याला मुक्त करण्याचा मार्ग आहे. आयुष्यात जेव्हा कठीण प्रसंग येतात, जेव्हा सर्व रस्ते बंद होतात, जेव्हा आपले नातेवाईक, मित्र आणि जग आपल्याला एकटं पाडतं, तेव्हा हाच बाह्य देखावा पूर्णपणे ढासळून पडतो. त्यावेळी मंदिरात केलेल्या गाजावाजाची नाही, तर एकांतात स्वामींशी जोडलेल्या त्या रेशमी धाग्याची आठवण येते. त्या अंधाऱ्या रात्री जेव्हा डोळ्यातून अनावृत्त अश्रू वाहतात आणि तोंडातून स्वामी स्वामी ही एकच अर्थहाक निघते, तो क्षण खरा भक्तीचा क्षण असतो. तिथे कोणताही प्रेक्षक नसतो, तिथे कोणताही कॅमेरा किंवा सोशल मीडिया नसतो, तिथे फक्त तुम्ही आणि तुमचे स्वामी असतात. आणि विश्वास ठेवा, त्या एका अर्थहाकेमध्ये एवढी ताकद असते की अक्कलाकोटचे स्वामी समर्थ ब्रह्मांडातून धावत येतात आणि आपल्या भक्ताला आपल्या अथांग आणि विशाल कडेवर घेतात. ती अनुभूती, तो स्पर्श आणि ती शांती जगातल्या कोणत्याही संपत्तीने किंवा दिखाव्याने विकत घेता येत नाही. म्हणूनच या प्रवासात पुढे जाताना आपल्या भक्तीचा कोणताही बाजार मांडू नका. स्वामी भक्ती हे प्रदर्शन नसून ते एक आत्मदर्शन आहे. लोक तुमच्या भक्तीला नावे ठेवतील, लोक तुम्हाला वेडा म्हणतील, किंवा लोक तुमच्या साधेपणाचा गैरफायदा घेतील, पण तुम्ही तुमची निष्ठा डळमळीत होऊ देऊ नका. जगाच्या न्यायालयात स्वतःला भक्त म्हणून सिद्ध करण्याची स्वामींच्या लेकराला अजिबात गरज नाही. तुमची भक्ती ही स्वामींच्या आणि तुमच्या प्रेमाची एक अत्यंत गोपनीय, सुंदर आणि मधुर गोष्ट असावी. तुमच्या अंतःकरणाच्या गाभाऱ्यात स्वामींची एक लहानशी मूर्ती स्थापन करा आणि रोज तिथे आपल्या भावाचे, विश्वासाचे आणि समर्पणाचे एक अश्रू अर्पण करा. जेव्हा आपली भक्ती दिखाव्याच्या दलदलीतून बाहेर होऊन सत्याच्या आणि समर्पणाच्या प्रकाशात येते, तेव्हाच आपल्याला स्वामींच्या त्या अमर शब्दांचा खरा अर्थ समजतो, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ शब्द उरत नाही, तर ती एक जिवंत शक्ती बनते जी आपल्याला आयुष्यातील प्रत्येक वादळातून सहीसलामत बाहेर काढते. चला, आज या क्षणी स्वामींच्या चरणी पूर्णपणे शरण जाऊया. आपल्या मनातील सर्व बाह्य अवडंबर, सर्व गर्वाचे विचार आणि दिखाऊपणा कायमचा बाजूला फेकून देऊया. अगदी निष्पाप बालकाप्रमाणे स्वामींना मिठी मारूया आणि सांगूया की, स्वामीराया, मला जगाचा भक्त नका बनवू, मला फक्त तुमचा आणि तुमचाच बनवून ठेवा. हीच खरी भक्ती, हाच खरा स्वामी मार्ग आणि हेच मानवी जीवनाचे अंतिम सार्थक आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या या अथांग कृपाछत्राखाली जगताना आपल्याला एका गोष्टीचं अखंड भान असायला हवं की, अध्यात्म किंवा भक्ती ही लोकांसमोर सादर करायची कोणतीही कला किंवा नाटक नाही, ती तर आपल्या अंतरात्म्याला शुद्ध करणारी एक अखंड साधना आहे. आजच्या युगात जिथे प्रत्येक गोष्ट लोकांसमोर मांडून त्यावरून स्वतःची किंमत ठरवण्याची चढाओढ लागली आहे, तिथे आपण नकळतपणे आपल्या स्वामी भक्तीलाही त्याच रांगेत नेऊन उभं केलं आहे. आपण किती मठात गेलो, आपण किती पारायणे केली, आपण किती लोकांना स्वामी नामाचा उपदेश केला, याचा हिशोब जेव्हा आपण मनात धरू लागतो, तेव्हा तिथून भक्ती संपते आणि व्यापाराला सुरुवात होते. स्वामींना हिशोब ठेवणारे व्यापारी नको आहेत, त्यांना तर स्वतःचे अस्तित्व पूर्णपणे विसरून त्यांच्या नामात विलीन होणारे सच्चे आणि निष्पाप बालक हवे आहेत. जेव्हा एक लहान मूल आपल्या आईच्या कुशीत जातं, तेव्हा त्याला जगाची कोणतीही फिकीर नसते, त्याला स्वतःचे सौंदर्य किंवा कपडे दाखवायचे नसतात, त्याला फक्त आईचा स्पर्श आणि तिचा आडोसा हवा असतो. अगदी तसंच नातं आपलं आणि स्वामी समर्थांचं असायला हवं. अनेकदा आपल्याला असं वाटतं की आपण खूप धार्मिक विधी केले, मोठमोठे होम,
हवन केले किंवा लोकांना जमवून स्वामींच्या भजनांचा गजर केला की स्वामी आपल्यावर लगेच प्रसन्न होतील. पण जर या सर्व अवडंबराच्या मागे मी हे सर्व करत आहे असा सूक्ष्म अहंकार लपलेला असेल तर तो सोहळा फक्त लोकांसाठीच उरतो, स्वामींपर्यंत त्याची एक लकीरही पोहोचत नाही. स्वामी समर्थ महाराज हे भावाचे भुकेले आहेत. त्यांना तुमचे 56 भोग नको आहेत, त्यांना हवी आहे ती तुमच्या घरातील सुक्या भाकरीतील प्रेमाची तडाप. त्यांना तुमची सोन्याची आभूषणं नको आहेत, त्यांना हवे आहेत तुमच्या डोळ्यांतील समर्पणाचे 2 थेंब. देखावा हा माणसाला बाहेरून खूप मोठा बनवतो पण आतून अतिशय किरकोळ आणि पोकळ करून सोडतो. जेव्हा तुम्ही लोकांच्या प्रशंसेसाठी भक्ती करता तेव्हा लोक जेव्हा तुमचं कौतुक करतात तेव्हाच तुमचा तो तात्पुरता आनंद संपून जातो. पण जेव्हा तुम्ही कोणालाही न सांगता शांतपणे एकांत कोपऱ्यात बसून स्वामींचे नाव घेता तेव्हा जो आनंद आणि जी शांती मिळते ती या जगातील कोणतीही संपत्ती तुम्हाला देऊ शकत नाही. विचार करा, जेव्हा स्वामी अक्कलकोटमध्ये प्रत्यक्ष वावरत होते तेव्हा त्यांनी कधी कोणाकडे कसली मागणी केली होती का? त्यांनी कधी स्वतःची पूजा मांडायला सांगितली होती का? उलट जे लोक बाह्य डामडोल करून त्यांच्या समोर यायचे त्यांना स्वामी थेट हाकलून द्यायचे किंवा त्यांच्या भ्रमाचा भोपळा एका क्षणात फोडून टाकायचे. स्वामींना फक्त एकच गोष्ट प्रिय होती, सत्य आणि सरळपणा. ज्याच्या मनात कपट नाही, ज्याच्या वागण्यात ऐट नाही आणि ज्याच्या भक्तीत कोणताही दिखावा नाही, तोच स्वामींचा खरा लाडका भक्त बनू शकला. आपण जर दररोज स्वामींच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होतो तर आपल्या दैनंदिन वागण्यात तो साधेपणा का येत नाही? आपण अजूनही क्षुल्लक गोष्टींवरून लोकांवर रागवतो, मत्सराने जळतो आणि समाजात स्वतःला धार्मिक दाखवून आतून मात्र मलिन विचार बाळगतो. हा स्वामींच्या शिकवणीचा सर्वात मोठा अपमान आहे. खरी स्वामी भक्ती ही काही तासांच्या पूजेपुरती मर्यादित असूच शकत नाही, ती तर 24 तास चालणारी एक जीवनशैली आहे. जेव्हा तुम्ही रस्त्याने चालताना एखाद्या दुःखी, आजारी किंवा असहाय्य माणसाला पाहता आणि तुमच्या हृदयात त्याच्याबद्दल तळमळ निर्माण होते, जेव्हा तुम्ही स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून एखाद्याला मदत करता तेव्हा त्या कर्मात साक्षात स्वामी प्रसन्न होतात. स्वामी मंदिरातील दगडाच्या मूर्तीत किंवा चित्रात जितके आहेत तितकेच ते जगातील प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूत भरून राहिले आहेत. म्हणूनच बाहेर लोकांसमोर स्वामी भक्तीचे प्रदर्शन करण्यापेक्षा आपल्या आत असलेल्या मीपणाला मारणे ही खरी स्वामी सेवा आहे. जो भक्त स्वतःला पूर्णपणे स्वामींच्या चरणी अर्पण करतो, ज्याला स्वतःच्या मान अपमानाची फिकीर उरत नाही आणि जो केवळ स्वामींच्या इच्छेतच आपली इच्छा मानतो, त्याच्या पाठीशी स्वामी काळ बनून उभे राहतात. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी जेव्हा आपण या जगाचा निरोप घेऊ तेव्हा आपल्या पाठीशी आपण जमवलेली संपत्ती येणार नाही, लोकांनी केलेल्या टाळ्यांचा गजर येणार नाही किंवा आपण जगाला दाखवलेला धार्मिकतेचा आवही सोबत येणार नाही. त्यावेळी फक्त आणि फक्त एकच गोष्ट सोबत येईल, ती म्हणजे आपण एकांतात निस्सीम मनाने आणि कोणत्याही स्वार्थाशिवाय स्वामींशी जोडलेलं ते खरोखरच प्रेमाचं नातं. म्हणूनच आजच वेळ आहे, आपल्या मनातील सर्व अवडंबर, सर्व अहंकार आणि सर्व बाह्य देखावा झाडून साफ करून टाका. स्वामींच्या चरणी डोके ठेवा आणि सांगा की, हे स्वामीराया, मला जगाच्या नजरेत मोठा भक्त व्हायचं नाहीये, मला फक्त तुमच्या प्रेमाची सावली हवी आहे. माझी भक्ती ही गुप्त असो, ती फक्त तुम्हाला आणि माझ्या अंतरात्म्याला ठाऊक असो. जेव्हा आपण असा निखळ भाव मनात धरतो तेव्हा स्वामींचे ते दिव्य आणि अमर बोल आपल्या संपूर्ण शरीरात आणि आत्म्यात गुंजू लागतात की, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा विश्वास आणि ही अनुभूतीच आपल्या मानवी जन्माचे खरे आणि अंतिम सार्थक आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या या अलौकिक भक्तीच्या वाटेवर चालताना आपल्याला हे नीट समजून घ्यावं लागेल की ईश्वराशी जोडलं जाणं ही कोणतीही जाहिरात किंवा प्रदर्शनाची गोष्ट नाही. खरी भक्ती ही अंतर्मनाची एक अत्यंत गुप्त आणि आत्मीय अवस्था असते. आजच्या भौतिकवादी युगात आपण प्रत्येक गोष्टीचं प्रदर्शन करण्यात सुख मानतो, पण ज्यावेळी आपण भक्तीला प्रदर्शनाचं साधन बनवतो त्याच वेळी आपण तिच्यातील मूळ पवित्रता आणि ताकद गमावून बसतो. स्वामी महाराजांना तुमच्या मोठ्या आवाजातील मंत्रोच्चारांपेक्षा तुमच्या मनातील निवांत शांतता आणि तळमळ जास्त प्रिय आहे. जेव्हा तुम्ही जगाच्या नजरेपासून दूर, कोणालाही न दाखवता मनाच्या एकांत कोपऱ्यात स्वामींचे नाव घेता तेव्हा त्या नामाचा कंप सीधे ब्रह्मांडापर्यंत पोहोचतो. भक्तीमध्ये देखावा येणं म्हणजे अहंकाराला निमंत्रण देण्यासारखं आहे. मी किती वेळ जप करतो, मी किती पारायण केली, माझ्यामुळे मठात किती काम झालं, हा मीपणा जेव्हा भक्तीत शिरतो तेव्हा स्वामींची कृपा तिथे थांबत नाही. स्वामी समर्थ हे अवधूत आहेत, ते सर्वज्ञ आहेत, त्यांच्यापासून तुमच्या मनातील एक सूक्ष्म विचारही लपून राहू शकत नाही.
मग ज्या स्वामींना आपल्या मनातल्या प्रत्येक कोपऱ्याची माहिती आहे, त्यांच्यासमोर बाह्य अवडंबर माजवून आपण कोणाला फसवणार आहोत? जगाला आपण फसवू शकू, पण अंतर्यामी असणाऱ्या स्वामींना कधीच फसवता येत नाही. म्हणूनच भक्तीतील सर्वात पहिली अट हीच आहे की तिथं संपूर्ण सरळपणा, निष्पापपणा आणि निष्कामता असायला हवी. जेव्हा एखादा भक्त स्वतःचं अस्तित्व पूर्णपणे विसरून स्वामींच्या चरणी लीन होतो, जेव्हा त्याला स्वतःच्या मोठेपणाचा विसर पडतो, तेव्हाच स्वामींचा वरदहस्त त्याच्या डोक्यावर येतो. स्वामींच्या भक्ताला स्वतःचे गुणगान गाण्याची किंवा स्वतःला मोठा धार्मिक सिद्ध करण्याची मुळीच गरज नसते. त्याचा साधेपणा, त्याची नम्रता आणि त्याच्या वागण्यातली माणुसकीच जगाला सांगून जाते की हा माणूस स्वामींच्या छायेत जगणारा आहे. बाह्य दिखाव्याची भक्ती ही पाण्यावरच्या बुडबुड्यासारखी असते, क्षणिक आणि पोकळ, पण अंतःकरणातील खरी भक्ती ही सागरासारखी अथांग आणि शांत असते. आज आपण स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना करूया की हे स्वामीराया, आम्हाला या बाह्य जगातल्या दिखाव्यापासून आणि अहंकारापासून दूर ठेव. आमची भक्ती जगाला दाखवण्यासाठी नाही, तर आमचा आत्मा शुद्ध करण्यासाठी असो. जेव्हा आपल्या मनात कोणतीही अपेक्षा उरणार नाही, जेव्हा आपण केवळ प्रेमापोटी स्वामींचे नाव घेऊ, तेव्हाच आपल्याला स्वामींच्या त्या अभयवचनाची पूर्ण अनुभूती येईल, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हीच अनुभूती आपल्या आयुष्याला खरा अर्थ आणि शांती मिळवून देईल. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्व स्वामी भक्तांना माझा अत्यंत मनापासून, नम्र आणि अश्रूंच्या ओलाव्याने सप्रेम नमस्कार. आजचा हा क्षण, हा वेळ आणि हा संवाद केवळ विचारांची देवाणघेवाण नाही, तर आपल्या अंतरात्म्याला दिलेल्या एका हाकेसारखा आहे. जेव्हा आपण स्वामींच्या छत्रछायेखाली येतो, तेव्हा आपलं अस्तित्व, आपलं जीवन आणि आपल्या सर्व भावना एका वेगळ्याच शांततेत विलीन होतात. स्वामींची कृपा ही कोणत्याही अटींवर आधारित नसते, ती फक्त आणि फक्त आपल्या निर्मळ भावावर टिकून असते. पण आजच्या या धावपळीच्या, भौतिकवादी आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या जगात आपण नकळतपणे आपल्या भक्तीला सुद्धा दिखाव्याचा भाग बनवून टाकलं आहे का, असा प्रश्न आपण प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारण्याची वेळ आली आहे. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगायचे की देवाच्या दरबारात तुमच्या धनाची, तुमच्या कपड्यांची किंवा तुमच्या मोठ्या आवाजाची गरज नसते, तिथे गरज असते ती फक्त तुमच्या अंतःकरणातील शुद्धतेची. जेव्हा आपण मंदिरात जातो, जेव्हा आपण हातामध्ये जपमाळ धरतो, किंवा जेव्हा आपण 10 लोकांसमोर मोठ्या उच्च स्वरात स्वामींचं नाव घेतो, तेव्हा त्यावेळी आपल्या मनात नक्की काय चाललेलं असतं, हा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. जर ती भक्ती दुसऱ्याला दाखवण्यासाठी असेल, जर ती भक्ती समाजात आपण किती मोठे धार्मिक किंवा आध्यात्मिक आहोत हे सिद्ध करण्यासाठी असेल, तर तो स्वामींच्या नामाचा प्रवास नसून तो केवळ आपल्या अहंकाराचा खेळ आहे. आणि स्वामी समर्थ महाराज कधीच अहंकाराला स्वीकारत नाहीत. भक्ती ही एक अत्यंत नाजूक, पवित्र आणि वैयक्तिक भावना आहे. ती जगाला दाखवण्याची वस्तू नसून ती देवाला अनुभवण्याची एक अलौकिक अवस्था आहे. जसं एखाद्या लहान लेकराचं आपल्या आईवरचं प्रेम हे जगाला सांगण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी नसतं, ते अगदी सहज, उत्स्फूर्त आणि उघड्या डोळ्यांनी पाहता येणारं असतं, अगदी तसंच आपलं स्वामींवरचं नातं असायला हवं. देखाव्याच्या भक्तीमध्ये एक प्रकारचा बाजारूपणा असतो, तिथे अपेक्षा असतात, तिथे प्रसिद्धीची भूक असते. आणि जिथे प्रसिद्धीची भूक असते, तिथे ईश्वर कधीच वास करत नाही. आपण अनेकदा पाहतो की लोक खूप मोठमोठे सोहळे करतात, महापूजा मांडतात, खूप मोठा खर्च करतात, पण त्या सर्व थाटामाटामागे जर मी हे केलं, हा मीपणा दडलेला असेल, तर ती पूजा स्वामींच्या चरणांपर्यंत कधीच पोहोचत नाही. याउलट एखादा गरीब, निराधारासारखा कोपऱ्यात बसलेला भक्त, ज्याच्याकडे स्वामींना अर्पण करायला एक फुलसुद्धा नसतं, पण ज्याच्या डोळ्यांतून स्वामींच्या आठवणीने अश्रूंची अखंड धार वाहत असते, त्या भक्ताच्या अश्रूंचा एक थेंब सुद्धा स्वामींसाठी ब्रह्मांडातील सर्व संपत्तीपेक्षा मोठा असतो. स्वामी समर्थ हे केवळ भावाचे भुकेले आहेत. ते दिखाव्याच्या किंवा संपत्तीच्या मोहात पडणारे दैवत नाहीत, हे आपण रोज आपल्या मनावर कोरून ठेवलं पाहिजे. स्वामी समर्थांच्या या अथांग कृपासागराचा विचार करताना मन अधिकच गहिवरून येतं, कारण स्वामींचं अस्तित्व हे केवळ शब्दांत मांडण्यासारखं नाही, तर ते अखंडपणे जगण्यासारखं आहे. जेव्हा आपण अंतःकरणापासून स्वामींच्या नामात लीन होतो, तेव्हा आपल्याला जगाच्या कोणत्याही औपचारिकतेची किंवा बाह्य आचरणाची गरज उरत नाही. दिखावा हा नेहमी तात्कालिक असतो, तो माणसाला क्षणिक सुख किंवा मान, सन्मान मिळवून देऊ शकतो, पण आत्मिक शांतता आणि स्वामींचा प्रत्यक्ष सहवास मिळवून देण्याची ताकद फक्त आणि फक्त निष्पाप, साध्या आणि निरहंकारी भक्तीमध्येच असते. अनेकदा आपण पाहतो की लोक नवस बोलतात, मोठे मोठे अन्नदान करतात, किंवा आपण किती मोठी साधना करतो हे लोकांसमोर वारंवार सांगत सुटतात.
परंतु स्वामींच्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टींना काडीचाही अर्थ उरत नाही जर तुमच्या मनात इतरांबद्दल आदर आणि प्रेम नसेल. भक्ती ही कोणतीही जाहिरात नाही, भक्ती ही तुमच्या आणि ईश्वरामधील अत्यंत वैयक्तिक, रेशमी आणि पवित्र बंधनाची गुणफण आहे. स्वामींना तुमच्याकडून कोणत्याही महावस्त्रांची, सोन्या नाण्याच्या दानाची किंवा भव्य दिव्यांच्या रोषणाईची अपेक्षा नसते. स्वामींना फक्त हवं असतं ते तुमच्या डोळ्यांतील समर्पणाचं पाणी आणि अंतःकरणातील निश्चल भाव. जेव्हा आपण स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनकार्याकडे आणि त्यांच्या लीलांकडे पाहतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणे दिसते की त्यांनी कधीही डामडोल किंवा अवडंबराला थारा दिला नाही. जे लोक मोठे मोठे पंडित, विद्वान किंवा श्रीमंत बनून त्यांच्यासमोर अहंकाराने यायचे, स्वामींनी त्यांच्या अहंकाराचा चक्काचूर केला. आणि जे साधे, गरीब, निष्पाप लोक अत्यंत संकोचाने एका कोपऱ्यात उभे राहायचे, त्यांना स्वामींनी जवळ घेऊन आपल्या छत्रछाईखाली घेतलं. यावरूनच आपल्याला समजतं की स्वामींना बाह्य रूपापेक्षा मनाचं सौंदर्य किती प्रिय होतं. आज आपण स्वामींच्या नावाचा जप करताना जर मनामध्ये इतरांबद्दल मत्सर, द्वेष, तुलना आणि गर्वाची भावना ठेवत असू तर आपली ती भक्ती केवळ एका नाटकासारखी ठरते. आपण लोकांपासून आपल्या भावना लपवू शकतो, स्वतःचं एक काल्पनिक धार्मिक रूप जगासमोर मांडू शकतो, पण सर्वव्यापी असणाऱ्या स्वामी समर्थांपासून काहीही लपून राहू शकत नाही. ते आपल्या प्रत्येक श्वासाचे, आपल्या प्रत्येक विचाराचे साक्षीदार आहेत. म्हणूनच भक्ती करताना स्वतःशी आणि स्वामींशी प्रामाणिक राहणं हाच स्वामींच्या कृपेचा खरा मार्ग आहे. स्वामी समर्थांच्या भक्तीचा हा महामार्ग जितका सोपा वाटतो तितकाच तो अंतर्मनाचा खोल शोध घेणारा आहे. आपण अनेकदा पाहतो की लोक मंदिरांच्या पायऱ्या झिजवतात, तासनतास ध्यान लावल्याचे नाटक करतात किंवा अंगावर धार्मिक चिन्हांचा भडीमार करून फिरतात, पण जर हृदयात सहानुभूतीची, क्षमेची आणि प्रेमाची भावना नसेल तर हे सर्व सोहळे निष्फळ ठरतात. स्वामी महाराजांना कोणत्याही कर्मकांडापेक्षा तुमचा भाव अधिक महत्त्वाचा वाटतो. जेव्हा तुम्ही स्वतःच्या चुका प्रामाणिकपणे कबूल करता, जेव्हा तुम्ही स्वतःच्या गर्वाचा त्याग करून स्वामींसमोर अश्रू ढाळता, तेव्हा स्वामींची कृपा तुमच्यावर अविरत बरसते. दिखावा हा माणसाला वरून नटवतो पण आतून पोकळ करतो. याउलट अंतःकरणातील शुद्ध भक्ती माणसाला आतून समृद्ध, शांत आणि परिपूर्ण बनवते. खरी भक्ती ही फुग्यासारखी नसते जी एका लहानशा सुईच्या स्पर्शाने फुटून जाईल, तर ती वटवृक्षासारखी असते जिची मुळं विश्वासाच्या आणि समर्पणाच्या मातीत खूप खोल रुजलेली असतात. मग वादळ येऊ दे, पाऊस येऊ दे किंवा आयुष्यात कितीही मोठं संकट येऊ दे, ती भक्ती कधीही डगमगत नाही. स्वामींचे खरे भक्त हे संकटात सुद्धा स्वामींचे आभार मानतात, कारण त्यांना ठाऊक असतं की स्वामी जो काही खेळ खेळत आहेत त्यामागे आपलंच कल्याण दडलेलं आहे. स्वामींच्या भक्ताला स्वतःच्या दुःखाचे प्रदर्शन करायला आवडत नाही आणि स्वतःच्या भक्तीचे ढोल वाजवायलाही आवडत नाही. तो फक्त स्वामींच्या चरणी डोके टेकवतो आणि सर्व काही स्वामींच्या इच्छेवर सोडून देऊन निर्धास्त होतो. आपल्या दैनंदिन आयुष्यात स्वामींना आणणं म्हणजे नक्की काय? तर आपण प्रत्येक माणसाशी, प्रत्येक प्राण्याशी आणि निसर्गाशी अत्यंत दयाळूपणे आणि आदराने वागणं. जर आपण स्वामींच्या पादुकांना स्पर्श करून बाहेर येतो आणि बाहेर उभ्या असलेल्या एखाद्या गरजू माणसाला तुच्छतेने वागवतो तर आपण स्वामींना अजिबात ओळखलेलं नाही असाच त्याचा अर्थ होतो. स्वामी प्रत्येक जीवात वसलेले आहेत, प्रत्येक दुःखात ते सहभागी आहेत. म्हणूनच भक्तीचा खरा गाभा हा दिखाव्यात नसून कारुण्यात आहे. स्वामी महाराज स्वतः अत्यंत अवधूत, अथांग आणि निष्काम वृत्तीचे होते. त्यांनी कधीही स्वतःच्या मोठेपणाचा दावा केला नाही, उलट लोकांच्या मनातील अज्ञानाचा अंधार दूर करून त्यांना सत्याची वाट दाखवली. आपण जर खरोखरच स्वामींचे लेकरू असू तर आपल्या वागण्यात तोच साधेपणा आणि तीच निष्पाप बालकासारखी वृत्ती असायला हवी. जेव्हा आपण स्वतःचा अहंकार, स्वतःची हुशारी आणि आपला मीपणा स्वामींच्या चरणी पूर्णपणे जाळून राख करतो तेव्हाच खऱ्या भक्तीचा जन्म होतो. भक्ती म्हणजे स्वतःला शून्य करणं आणि स्वामींना पूर्ण करणं. जिथे मी असतो तिथे स्वामी नसतात आणि जिथे स्वामी असतात तिथे मी उरतच नाही. आज आपण या विचारांच्या प्रवासात स्वतःच्या मनाला पुन्हा एकदा आठवण करून देऊया की आपल्याला जगाच्या नजरेत धार्मिक किंवा मोठा भक्त सिद्ध करायचं नाहीये. आपल्याला फक्त आणि फक्त स्वामींच्या नजरेत एक प्रामाणिक आणि सच्चा मुलगा किंवा मुलगी म्हणून सिद्ध व्हायचं आहे. जग काय म्हणेल, लोक काय विचार करतील, याने स्वामींच्या भक्ताला काहीही फरक पडत नाही. त्याला फक्त स्वामींच्या एका स्मितहास्याची आणि भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या अमर आश्वासनाची गरज असते. आपल्या भक्तीचा कोणताही बाजार मांडू नका. स्वामी भक्ती हे प्रदर्शन नसून ते एक आत्मदर्शन आहे. लोक तुमच्या भक्तीला नावे ठेवतील, लोक तुम्हाला वेडा म्हणतील,
किंवा लोक तुमच्या साधेपणाचा गैरफायदा घेतील, पण तुम्ही तुमची निष्ठा डळमळीत होऊ देऊ नका. जगाच्या न्यायालयात स्वतःला भक्त म्हणून सिद्ध करण्याची स्वामींच्या लेकराला अजिबात गरज नाही. तुमची भक्ती ही स्वामींच्या आणि तुमच्या प्रेमाची एक अत्यंत गोपनीय, सुंदर आणि मधुर गोष्ट असावी. तुमच्या अंतःकरणाच्या गाभाऱ्यात स्वामींची एक लहानशी मूर्ती स्थापन करा आणि रोज तिथे आपल्या भावाचे, विश्वासाचे आणि समर्पणाचे अश्रू अर्पण करा. म्हणूनच आज या क्षणी स्वामींच्या चरणी नतमस्तक होत असताना आपल्याला आपल्या मनातील सर्व अहंकार, सर्व दिखाऊपणा आणि सर्व गर्वाचा त्याग करायचा आहे. डोळे मिटून जरा शांत बसा, तुमच्या अंतःकरणात डोकावून पहा आणि स्वामींना सांगा की, हे स्वामीराया, मला जगाला दाखवण्यासाठी भक्त बनू द्यायचे नाही, मला तुमच्या हृदयाच्या जवळ जाणारा एक लहानसा बालक बनू दे. माझ्या भक्तीत कोणताही स्वार्थ, कोणताही गवगवा किंवा कोणताही दिखावा नसावा. माझी भक्ती ही फक्त तुझ्या आणि माझ्या मधलं एक अतिशय सुंदर आणि पवित्र गुपित असावं. जेव्हा आपण अशा प्रकारे पूर्णपणे समर्पित होतो, जेव्हा आपण आपला मीपणा स्वामींच्या चरणी अर्पण करतो, तेव्हा स्वामींचे ते अमर आणि अभय देणारे शब्द आपल्या कानांत आणि मनात गुंजू लागतात की, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा विश्वास, ही अनुभूती आणि हे अभय आपल्याला तेव्हाच मिळतं जेव्हा आपली भक्ती ही दिखाव्यापासून मुक्त आणि संपूर्णपणे सत्यावर आधारित असते. स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना करूया की त्यांनी आपल्याला दिखाव्याच्या आहारी न जाता अंतःकरणातून खरी आणि निस्सीम भक्ती करण्याची बुद्धी आणि शक्ती द्यावी. स्वामी समर्थांच्या या अथांग भक्तिप्रवासात अजून खोलवर जाताना आपल्याला जाणवतं की, अध्यात्म ही कोणतीही प्रदर्शन करण्याची गोष्ट नसून ती मानवी आत्म्याला परमेश्वराशी जोडणारी एक अत्यंत सूक्ष्म आणि अलौकिक प्रक्रिया आहे. जेव्हा आपण आजच्या समाजातील धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाचा विचार करतो, तेव्हा दुर्दैवाने तिथे भावापेक्षा बाह्य अवडंबराला जास्त महत्त्व प्राप्त झालेलं दिसतं. लोक तासन तास कथा, कीर्तन किंवा मठांच्या फेऱ्या मारताना दिसतात, स्वतःच्या अंगावर गंध, टिळा लावून अथवा विशिष्ट कपडे परिधान करून धार्मिकता सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. पण या सगळ्या बाह्य देखाव्यातून आपल्याला नक्की काय साध्य करायचं असतं? जर या धार्मिक विधींनंतरही आपल्या मनातील राग, द्वेष, मत्सर आणि स्वार्थ कमी होत नसेल, तर ती सर्व साधना केवळ निष्फळ ठरते. स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये वावरत असताना त्यांनी अनेकदा बाह्य डामडोल करणाऱ्यांच्या गर्वाचा निराश केला. जे पंडित, विद्वान किंवा धनाढ्य लोक आपण किती मोठी पूजा केली किंवा आपण किती धार्मिक आहोत हे दाखवण्यासाठी स्वामींच्या समोर यायचे, त्यांच्याकडे स्वामी अनेकदा दुर्लक्ष करायचे किंवा त्यांना कडक शब्दांत खडसवायचे. याउलट, ज्यांच्याकडे अर्पण करायला काहीच नसायचं, ज्यांचे कपडे फाटलेले असायचे, पण ज्यांचे डोळे स्वामींच्या भक्तीने ओलावलेले असायचे, त्यांना स्वामी मायेने जवळ घ्यायचे. स्वामींचा हाच वर्तनव्यवहार आपल्याला स्पष्टपणे सांगून जातो की, ईश्वराच्या दरबारात बाह्य रूपाला किंवा संपत्तीला काडीचेही महत्त्व नाही, तिथे फक्त अंतःकरणातील भाव आणि निरहंकारी वृत्ती पाहिली जाते. भक्तीमध्ये देखावा येण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे माणसाचा सूक्ष्म अहंकार. मी किती जप करतो, मी किती पारायण केली, माझ्यामुळे मठात एवढा मोठा सोहळा पार पडला, असा मीपणा जेव्हा साधकाच्या मनात प्रवेश करतो, तेव्हा त्याची भक्ती हळूहळू संपू लागते आणि तिथे केवळ व्यापाराचे रूप येते. देवाला काहीतरी देऊन त्याच्याकडून काहीतरी मागणं किंवा जगासमोर स्वतःचे मोठेपण सिद्ध करणं म्हणजे भक्तीचा बाजार मांडण्यासारखं आहे. स्वामींना असा कोणताही व्यापार मान्य नाही. त्यांना हवा आहे तो स्वतःचे अस्तित्व पूर्णपणे विसरून त्यांच्या नामात विलीन होणारा एक निस्सीम आणि निष्पाप साधक. खरी स्वामी भक्ती ही काही तासांच्या पूजेपुरती किंवा मठात जाण्यापुरती मर्यादित असूच शकत नाही. ती आपल्या 24 तासांच्या जीवनशैलीमध्ये उतरली पाहिजे. आपल्या दैनंदिन व्यवहारात, आपल्या विचारांत, आपल्या शब्दांत आणि आपल्या कर्मांमध्ये स्वामींची शिकवण दिसली पाहिजे. जेव्हा तुम्ही एखाद्या गरजू माणसाला मदत करता, एखाद्या दुःखी माणसाच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करता, कोणाचाही अपमान न करता सर्वांशी आदराने आणि नम्रतेने वागता, तेव्हा तीच स्वामींची सर्वात मोठी आणि खरी पूजा ठरते. मंदिरातील किंवा चित्रातील स्वामींना स्मरण्यापेक्षा विश्वातील प्रत्येक जीवात वसलेल्या स्वामींना ओळखणे हीच खऱ्या भक्तीची पराकाष्ठा आहे. आयुष्यात जेव्हा कठीण प्रसंग येतात, जेव्हा एखादे मोठे संकट समोर उभे ठाकते, तेव्हा आपण जगाला दाखवलेला धार्मिकतेचा किंवा सामाजिक प्रतिष्ठा आपल्याला कसलाही दिलासा देऊ शकत नाही. त्या अंधाऱ्या रात्री, जेव्हा बंद दाराआड एकांत कोपऱ्यात बसून आपण डोळे मिटतो आणि स्वामींना अर्थ हाक मारतो, तोच क्षण खरा भक्तीचा क्षण असतो. तिथे कोणताही कॅमेरा नसतो, तिथे कौतुक करणारे लोक नसतात, तिथे फक्त तुम्ही आणि तुमचे स्वामी असतात. आणि त्या एका निरपेक्ष अर्थहाकेमध्ये एवढी ताकद असते की अक्कलकोटचे स्वामी समर्थ आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी तत्परतेने धावून येतात.
म्हणूनच स्वामी भक्तीचा प्रवास हा बाह्य प्रदर्शनाकडून अंतर्मनाच्या शोधाकडे जाणारा असायला हवा. जगाच्या न्यायालयात स्वतःला भक्त म्हणून सिद्ध करण्याची स्वामींच्या लेकराला मुळीच गरज नाही. आपली भक्ती ही स्वामींच्या आणि आपल्या प्रेमाची एक अतिशय गुप्त, सुंदर आणि पवित्र गोष्ट असावी. जेव्हा आपण आपल्या मनातील सर्व अवडंबर, अहंकार आणि बाह्य दिखावा बाजूला फेकून देतो आणि संपूर्णपणे स्वामींच्या चरणी समर्पित होतो, तेव्हाच स्वामींचे ते अमर आणि अभय देणारे शब्द आपल्या आत्म्यात गुंजू लागतात. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा विश्वास आणि ही शांती अनुभवणे हेच मानवी जन्माचे अंतिम ध्येय आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या या अथांग भक्तिप्रवासात अजून खोलवर जाताना आपल्याला जाणवतं की अध्यात्म ही कोणतीही प्रदर्शन करण्याची गोष्ट नसून ती मानवी आत्म्याला परमेश्वराशी जोडणारी एक अत्यंत सूक्ष्म आणि अलौकिक प्रक्रिया आहे. जेव्हा आपण आजच्या समाजातील धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाचा विचार करतो, तेव्हा दुर्दैवाने तिथे भावापेक्षा बाह्य अवडंबराला जास्त महत्त्व प्राप्त झालेलं दिसतं. लोक तासन तास कथा, कीर्तन किंवा मठांच्या फेऱ्या मारताना दिसतात, स्वतःच्या अंगावर गंध, टिळा लावून अथवा विशिष्ट कपडे परिधान करून धार्मिकता सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. पण या सगळ्या बाह्य देखाव्यातून आपल्याला नक्की काय साध्य करायचं असतं? जर या धार्मिक विधींनंतरही आपल्या मनातील राग, द्वेष, मत्सर आणि स्वार्थ कमी होत नसेल, तर ती सर्व साधना केवळ निष्फळ ठरते. स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये वावरत असताना त्यांनी अनेकदा बाह्य डामडोल करणाऱ्यांच्या गर्वाचा निराश केला. जे पंडित, विद्वान किंवा धनाढ्य लोक आपण किती मोठी पूजा केली किंवा आपण किती धार्मिक आहोत हे दाखवण्यासाठी स्वामींच्या समोर यायचे, त्यांच्याकडे स्वामी अनेकदा दुर्लक्ष करायचे किंवा त्यांना कडक शब्दांत खडसवायचे. याउलट ज्यांच्याकडे अर्पण करायला काहीच नसायचं, ज्यांचे कपडे फाटलेले असायचे, पण ज्यांचे डोळे स्वामींच्या भक्तीने ओलावलेले असायचे, त्यांना स्वामी मायेने जवळ घ्यायचे. स्वामींचा हाच वर्तनव्यवहार आपल्याला स्पष्टपणे सांगून जातो की ईश्वराच्या दरबारात बाह्य रूपाला किंवा संपत्तीला काडीचेही महत्त्व नाही, तिथे फक्त अंतःकरणातील भाव आणि निरहंकारी वृत्ती पाहिली जाते. भक्तीमध्ये देखावा येण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे माणसाचा सूक्ष्म अहंकार. मी किती जप करतो, मी किती पारायण केली, माझ्यामुळे मठात एवढा मोठा सोहळा पार पडला, असा मीपणा जेव्हा साधकाच्या मनात प्रवेश करतो, तेव्हा त्याची भक्ती हळूहळू संपू लागते आणि तिथे केवळ व्यापाराचे रूप येते. देवाला काहीतरी देऊन त्याच्याकडून काहीतरी मागणं किंवा जगासमोर स्वतःचे मोठेपण सिद्ध करणं म्हणजे भक्तीचा बाजार मांडण्यासारखं आहे. स्वामींना असा कोणताही व्यापार मान्य नाही. त्यांना हवा आहे तो स्वतःचे अस्तित्व पूर्णपणे विसरून त्यांच्या नामात विलीन होणारा एक निस्सीम आणि निष्पाप साधक. खरी स्वामी भक्ती ही काही तासांच्या पूजेपुरती किंवा मठात जाण्यापुरती मर्यादित असूच शकत नाही. ती आपल्या 24 तासांच्या जीवनशैलीमध्ये उतरली पाहिजे. आपल्या दैनंदिन व्यवहारात, आपल्या विचारांत, आपल्या शब्दांत आणि आपल्या कर्मांमध्ये स्वामींची शिकवण दिसली पाहिजे. जेव्हा तुम्ही एखाद्या गरजू माणसाला मदत करता, एखाद्या दुःखी माणसाच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करता, कोणाचाही अपमान न करता सर्वांशी आदराने आणि नम्रतेने वागता, तेव्हा तीच स्वामींची सर्वात मोठी आणि खरी पूजा ठरते. मंदिरातील किंवा चित्रातील स्वामींना स्मरण्यापेक्षा विश्वातील प्रत्येक जीवात वसलेल्या स्वामींना ओळखणे हीच खऱ्या भक्तीची पराकाष्ठा आहे. आयुष्यात जेव्हा कठीण प्रसंग येतात, जेव्हा एखादे मोठे संकट समोर उभे ठाकते, तेव्हा आपण जगाला दाखवलेला धार्मिकतेचा किंवा सामाजिक प्रतिष्ठा आपल्याला कसलाही दिलासा देऊ शकत नाही. त्या अंधाऱ्या रात्री जेव्हा बंद दाराआड एकांत कोपऱ्यात बसून आपण डोळे मिटतो आणि स्वामींना अर्थ हाक मारतो, तोच क्षण खरा भक्तीचा क्षण असतो. तिथे कोणताही कॅमेरा नसतो, तिथे कौतुक करणारे लोक नसतात, तिथे फक्त तुम्ही आणि तुमचे स्वामी असतात. आणि त्या एका निरपेक्ष अर्थहाकेमध्ये एवढी ताकद असते की अक्कलकोटचे स्वामी समर्थ आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी तत्परतेने धावून येतात. म्हणूनच स्वामी भक्तीचा प्रवास हा बाह्य प्रदर्शनाकडून अंतर्मनाच्या शोधाकडे जाणारा असायला हवा. जगाच्या न्यायालयात स्वतःला भक्त म्हणून सिद्ध करण्याची स्वामींच्या लेकराला मुळीच गरज नाही. आपली भक्ती ही स्वामींच्या आणि आपल्या प्रेमाची एक अतिशय गुप्त, सुंदर आणि पवित्र गोष्ट असावी. जेव्हा आपण आपल्या मनातील सर्व अवडंबर, अहंकार आणि बाह्य दिखावा बाजूला फेकून देतो आणि संपूर्णपणे स्वामींच्या चरणी समर्पित होतो, तेव्हाच स्वामींचे ते अमर आणि अभय देणारे शब्द आपल्या आत्म्यात गुंजू लागतात. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा विश्वास आणि ही शांती अनुभवणे हेच मानवी जन्माचे अंतिम ध्येय आहे. श्री स्वामी समर्थ. समर्थांच्या या अथांग कृपाप्रवासात जेव्हा आपण अधिक सखोलतेने विचार करतो, तेव्हा भक्तीचा आणि मानवी मनाचा असा एक पदर उलगडतो जो आपल्याला पूर्णपणे बदलून टाकतो.
भक्ती ही कोणतीही चौकट, कर्मकांड किंवा बाह्य संकेतांची गुलाम नसते. ती तर आत्म्याचा परमात्म्याशी झालेला एक असा मुख संवाद आहे जिथे शब्दांचीही गरज उरत नाही. परंतु आजच्या आधुनिक युगात जिथे प्रत्येक गोष्टीचे मार्केटिंग आणि प्रदर्शन करण्याची चढाओढ लागली आहे, तिथे भक्तीसारखा अतिशय नाजूक आणि पवित्र विषयही दुर्दैवाने या बाजारीकरणातून सुटू शकलेला नाही. आपण सोशल मीडियावर टाकलेले स्टेटस, आपण लावलेले मोठे फलक किंवा मठांमध्ये जाऊन स्वतःच्या नावाची पाटी लावण्यासाठी चाललेली धडपड, या सगळ्या गोष्टी आपल्याला खरोखर स्वामींच्या जवळ घेऊन जात आहेत की स्वामींपासून दूर लोटत आहेत, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. स्वामी समर्थ महाराज हे अवधूत, पूर्णब्रह्म आणि ज्ञानाचे अथांग सागर होते. त्यांचा संपूर्ण जीवनक्रम पाहिला तर त्यांनी माणसाच्या मनातील अज्ञानाचा आणि अहंकाराचा अंधार दूर करण्यासाठी आयुष्यभर कार्य केले. जे लोक केवळ धार्मिकतेचे ढोंग रचून स्वतःला मोठे भक्त समजायचे, त्यांच्या भ्रमाचा भोपळा स्वामींनी एका क्षणात फोडला. स्वामींना डामडोल, सोहळे आणि बाह्य अवडंबराचा अत्यंत वीट होता. त्यांना प्रिय होता तो फक्त भक्ताच्या मनातील निष्पापपणा, रुजुता आणि मनाची आर्द्रता. जेव्हा एखादा भक्त सर्व काही गमावून, जगाच्या नजरेपासून दूर, एकांत कोपऱ्यात बसून स्वामींच्या नावाने 2 अश्रू ढाळतो, तेव्हा त्या अश्रूंच्या एका थेंबाचे वजन जगातील सर्व सुवर्णालंकारांपेक्षा आणि भव्य सोहळ्यांपेक्षा स्वामींसाठी कितीतरी पट जास्त असते. दिखाव्याची भक्ती ही तात्पुरती असते, ती मान सन्मानाची आणि लोकांच्या कौतुकाची भुकेली असते. जेव्हा लोक तुमची स्तुती करतात तेव्हा तुम्हाला वाटतं की तुमची भक्ती यशस्वी झाली. पण विचार करा, लोकांच्या टाळ्या आणि ईश्वर कृपा या 2 पूर्णपणे भिन्न दिशा आहेत. जर तुम्ही लोकांच्या टाळ्यांसाठी आणि प्रशंसेसाठी जप तप करत असाल तर तुम्हाला लोकांचे कौतुक नक्की मिळेल, पण स्वामींचे अभयवचन आणि कृपाप्रसाद गमावून बसावा लागेल. याउलट जी भक्ती शांत, गुप्त आणि निरपेक्ष असते ती वटवृक्षाच्या मुळासारखी असते. ती मुळे कोणाला दिसत नाहीत, पण संपूर्ण झाडाला वादळापासून वाचवण्याची ताकद त्याच अदृश्य मुळांमध्ये असते. आपल्या दैनंदिन जीवनात स्वामींना आणणे म्हणजे केवळ दररोज आरती करणे किंवा पोथी वाचन करणे नव्हे. खरी स्वामी भक्ती ही आपल्या आचरणातून आणि स्वभावातून दिसली पाहिजे. जर आपण स्वामींचे नाव घेतो आणि घरातील वृद्धांचा अनादर करतो, शेजाऱ्याचा द्वेष करतो किंवा रस्त्यावरील एखाद्या दुःखी, आजारी प्राण्याला अथवा गरजू माणसाला तुच्छतेने वागवतो, तर आपली ती भक्ती पूर्णपणे निष्फळ आणि पोकळ आहे. स्वामी प्रत्येक जीवात, प्रत्येक श्वासात आणि विश्वातील कणाकणात भरून राहिले आहेत. जेव्हा आपण प्रत्येक माणसाच्या ठायी स्वामींचे रूप पाहून त्याच्याशी नम्रतेने आणि प्रेमाने वागतो, तेव्हा तीच स्वामींची खरी पूजा ठरते. अहंकाराचा त्याग केल्याशिवाय स्वामींच्या कृपेचा अनुभव घेता येत नाही. मी एवढं दान दिलं, मी एवढा जप केला, माझ्याशिवाय हे कार्य होऊच शकत नाही, असा मीपणा जेव्हा मनात शिल्लक असतो, तोपर्यंत स्वामींचे अधिष्ठान तिथे स्थापन होऊ शकत नाही. भक्तीचा खरा अर्थच हा आहे की स्वतःचा मीपणा शून्य करणे आणि स्वामींना पूर्णत्व देणे. जेव्हा आपण स्वामींसमोर नतमस्तक होऊन सांगतो की, हे स्वामीराया, माझे शरीर, माझे विचार, माझी संपत्ती आणि माझे जीवन हे सर्व तुमचेच आहे, मी तर फक्त तुमच्या चरणांची धूळ आहे, तेव्हा स्वामी आपल्याला आपल्या कडेवर घेतात. आयुष्यात जेव्हा दुःखाचे वादळ येते, जेव्हा सर्व मार्ग बंद होतात आणि आपले जुने सोबती साथ सोडतात, तेव्हा आपण जगाला दाखवलेला धार्मिकतेचा आव किंवा बाह्य डामडोल आपल्याला कोणताच दिलासा देऊ शकत नाही. त्या अंधाऱ्या रात्री जेव्हा डोळ्यातून अश्रू वाहतात आणि मनातून स्वामी स्वामी ही एकच अर्थ हाक उमटते, तो क्षण खरा भक्तीचा क्षण असतो. तिथे कोणताही प्रेक्षक नसतो, तिथे कोणताही कॅमेरा नसतो, तिथे फक्त तुम्ही आणि तुमचे स्वामी महाराज असतात. आणि त्या एका निरपेक्ष हाकेच्या ताकदीवर अक्कलाकोटचे स्वामी समर्थ ब्रह्मांडातून धावत येतात आणि आपल्या भक्ताला मायेचे छत्र प्रदान करतात. म्हणूनच यापुढे स्वामी भक्ती करताना कोणत्याही बाह्य प्रदर्शनाच्या किंवा दिखाव्याच्या आहारी जाऊ नका. आपली भक्ती ही आपल्या आणि स्वामींमधील एक अतिशय नाजूक, सुंदर आणि गुप्त प्रेमाची गोष्ट असावी. अंतःकरणाच्या गाभाऱ्यात स्वामींची एक छोटीशी पण अचल प्रतिमा स्थापन करा आणि तिथे दररोज विश्वासाचे, समर्पणाचे आणि प्रेमाचे पुष्प अर्पण करा. जेव्हा आपली भक्ती बाह्य अवडंबरापासून मुक्त होऊन अंतर्मनात रुजेल, तेव्हाच आपल्या कानांत स्वामींचे ते अजरामर आणि अलौकिक बोल गुंजतील, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही अनुभूतीच मानवी जीवनाला परिपूर्ण आणि समृद्ध बनवते. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या या अलौकिक आणि अथांग कृपासागरामध्ये आपण जेवढं अधिक आकलनाने आणि भावपूर्णतेने उतरतो, तेवढी आपल्याला भक्तीची खरी व्याख्या आणि तिचं गांभीर्य उमजू लागतं. अध्यात्म हा कोणताही बाह्य पोशाख नाही, तो अंगावर पांघरण्याचा कोणताही वेश नाही,
किंवा तो चार लोकांमध्ये उभे राहून सांगायचा ज्ञानाचा फुगाही नाही. अध्यात्म आणि भक्ती म्हणजे मनावर चढलेले अहंकाराचे, वासनेचे आणि मत्सराचे थार एकामागोमाग एक काढून टाकून स्वतःच्या अंतरात्म्याला पूर्णपणे शुद्ध करण्याची एक अत्यंत शांत पण तीव्र प्रक्रिया आहे. आजच्या समाजात आपण पाहतो की भक्तीच्या नावाखाली अनेक प्रकारचे अज्ञान आणि सोहळे उभे केले जातात. कोण किती मोठ्या आवाजात आरती म्हणतो, कोणाची जपमाळ किती महागडी आहे, किंवा मठाच्या बांधकामात कोणी किती लाखांचे दान दिले आहे, यावरून समाजात भक्तीची आणि भक्ताची प्रतिष्ठा ठरवली जाते. पण अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांच्या दरबारात या लौकिक गोष्टींना कवडीचीही किंमत नव्हती आणि आजही नाही. ज्या स्वामींनी विश्वाचे सर्व वैभव एका सूक्ष्म नजरेने उत्पन्न केले आहे, त्या स्वामींना आपल्या या क्षुद्र आणि अल्पदानाचा काय अहंकार दाखवायचा? स्वामींना तुमच्या संपत्तीचा किंवा प्रसिद्धीचा मोह कधीच नव्हता. त्यांना हवी होती ती फक्त भक्ताच्या मनातील निष्कामता आणि अर्पणभाव. जेव्हा एखादा माणूस स्वतःला खूप मोठा साधक किंवा स्वामींचा लाडका भक्त समजून इतरांकडे तुच्छतेने पाहू लागतो, तेव्हा तो नकळतपणे भक्तीच्या मार्गावरून घसरून अहंकाराच्या खाईत जाऊन पडतो. दिखाव्याची भक्ती ही फुग्यासारखी फुगलेली असते, तिला लोकांच्या टाळ्यांची आणि स्तुतीची सतत हवा लागत असते. जर लोकांचे कौतुक मिळाले नाही, तर ती डळमळीत होते आणि उद्विग्न बनते. याउलट अंतःकरणातील खरी भक्ती ही चंदनासारखी असते. चंदन जसं स्वतःला घासून घेतं आणि शांतपणे सुगंध पसरवतं, तसाच सच्चा स्वामीभक्त स्वतःच्या अहंकाराला स्वामींच्या नामाच्या ओटीत घासून घेतो. त्याला जगाच्या मान्यतेची मुळीच गरज नसते, कारण त्याचा आनंद हा लोकांच्या शब्दांवर नाही, तर स्वामींच्या अंतरीच्या अनुभूतीवर अवलंबून असतो. स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या हयातीत हजारो लीला केल्या, पण त्या लीलांमागे कधीही स्वतःचे मोठेपण सिद्ध करण्याचा उद्देश नव्हता. त्यांनी नेहमी सामान्य माणसाला, दुःखी कष्टी जीवांना सावरले आणि त्यांच्या मनात आत्मविश्वासाची ज्योत पेटवली. जेव्हा जेव्हा कोणी गर्वाने फुगून स्वामींच्या समोर आले, तेव्हा स्वामींनी एका क्षणात त्याच्या गर्वाचा चक्काचूर केला. स्वामींचे जीवन आपल्याला हेच शिकवते की देवासमोर जाताना स्वतःचे सर्व मुखवटे उतरवून जावे लागते. तुम्ही समाजात कितीही मोठे अधिकारी असा, श्रीमंत असा किंवा ज्ञानी असा, स्वामींच्या पादुकांसमोर तुम्ही फक्त एक लहान, अबोध आणि निष्पाप मूल आहात. जोपर्यंत ही बालकासारखी निष्पाप वृत्ती आपल्या मनात येत नाही, तोपर्यंत स्वामींचा हात आपल्या डोक्यावर येत नाही. दैनंदिन जीवनात वावरताना आपण बऱ्याचदा स्वामींचे नामस्मरण करत असतो, पण त्याचवेळी आपल्या हातून नकळतपणे इतरांना दुखावणारे शब्द निघतात, आपण दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतो, आणि संकटाच्या वेळी आपण अधीर होऊन देवालाच दोष देऊ लागतो. जर आपली भक्ती खरी असेल, तर आपल्या मनात प्रत्येक प्रसंगी एक अथांग शांतता आणि सोशिकपणा असायला हवा. स्वामींच्या भक्ताचा विश्वास हा केवळ सुखाच्या दिवसांपुरता मर्यादित नसतो, संकटाच्या आणि दुःखाच्या काळातही तो तितक्याच खंबीरपणे म्हणतो, स्वामीराया, ही तुमचीच इच्छा आहे, यातही माझे काहीतरी कल्याणच दडलेले असेल. हा निर्धास्तपणा, हा आत्मविश्वास म्हणजेच खऱ्या भक्तीचे फलित आहे. आपल्या मनातील भक्तीचा हा दिवा असा जळू द्या, ज्याची रोषणाई बाहेरच्या जगाला दिसणार नाही, पण ज्याच्या प्रकाशाने तुमच्या आतला सर्व अंधार कायमचा नाहीसा होईल. जगाला दाखवण्यासाठी किंवा स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी जप, तप किंवा पूजा अर्चा करणे बंद करा. त्यापेक्षा दिवसातून काही मिनिटे शांत बसा, डोळे मिटून स्वतःच्या श्वासावर ध्यान केंद्रित करा आणि अंतःकरणाच्या गाभाऱ्यात बसलेल्या स्वामींच्या सुंदर रूपाचे डोळे भरून दर्शन घ्या. त्या शांततेत, त्या मौनात जेव्हा तुमची अश्रूंची धार स्वामींच्या चरणी अर्पण होईल, तेव्हा तुम्हाला स्वामींच्या प्रत्यक्ष सहवासाची ती दिव्य अनुभूती येईल. शेवटी स्वामी भक्तीचा हाच संदेश आहे, देखावा सोडा, भाव धरा. अहंकाराचा त्याग करा, समर्पणाचा मार्ग स्वीकारा. जेव्हा आपण निष्पाप मनाने, निरपेक्ष भावनेने आणि जगाच्या अवडंबरापासून दूर राहून स्वामींच्या नामात लीन होतो, तेव्हा स्वामी समर्थ स्वतः आपल्या आयुष्याची धुरा आपल्या हाती घेतात. आणि मग आयुष्यात कितीही मोठी वादळे आली, तरी स्वामींचे ते अलौकिक आणि अभय देणारे शब्द आपल्या पाठीशी ढाल बनून उभे राहतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. चला, आजपासून आपली भक्ती देखाव्यापासून मुक्त करूया आणि स्वामींच्या नामाचा खरा, अथांग आणि अलौकिक सुगंध आपल्या आत्म्यात साठवून ठेवूया. श्री स्वामी समर्थ.